चला मॅच स्पीड अप करा. चार षटकांची ही मॅच असणार आहे. चला फायनलची मॅच इथे होते स्टार्ट. पिसवली 40+ विपक्ष स्वामी समर्थ 11 या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच मेगा फायनलची मॅच. 4 षटकांचा सामना असणार आहे. तीन चेंडू निर्धाव फेकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आनंद जोशी यांच्याकडून. पहिला चेंडूला हलक्या हाताने फक्त ड्रिल केले. कॉपी बुक स्टाईल फटका इथे खेळल्यात. कव्हर स्टेशन वरती एक धाव इथे खात्यामध्ये ऍड होते आणि गोलंदाजी मार्क वरती नक्कीच कोमल आहेत. त्यांच्यावरती पारितोषिक देखील लावण्यात आलंय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे असणाऱ्या स्क्वेअर लेग रिजन वरती झेलची शक्यता तिथे होती का तर नाही आहे झेलची शक्यता. नोमॅन्स लँड मध्ये तो चेंडू निघून जातोय. एक धाव नक्कीच कंप्लीट होते. या एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आहेत कोमल. या गोलंदाजाने देखील अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन वरती. इथे देखील एक धाव मिळेल. 3 चेंडूंचा इथे आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडू 3 धावा इथे होत्या. या चेंडूवरती प्रहार केलाय आणि अप्रतिम फटका इथे वसूल केलाय. 4 धावेंचा येतो एक चौकार. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन वरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. विजय असणार आहे तिथे क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत देखील होत आहे. ही एक धाव या एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवलंय. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. मेगा फायनलची ही मॅच आहे. मॅच देखील टफ फाईट होणार आहे दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये. आणि पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. त्याला देखील सुरेख हाताळलंय. एका धावेसाठी इथे देखील कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. अलॉंग द ग्राउंड हा शॉट खेळलाय. षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत.
4 षटकांची ही देखील मॅच आहे. मागच्याच मॅच मध्ये आपण बघितलं 30 धावा केल्या होत्या, त्यामध्ये पहिल्या 18 चेंडूंवरती फक्त 16 धावा, त्यानंतर 2 चौकार आले आणि त्यानंतर मॅच कम्प्लिटली टर्न इथे झाली होती. यावेळी काय लक्ष असणार आहे, कारण ही बिग फायटिंग मेगा फायनलची मॅच आहे. इथे थोडंसं अतिरिक्त दडपण देखील सर्वांवरतीच असतं. आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत नरेश. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न तिथे असणार आहे. चेंडू इथे मैदानात आहे का, तर यस चेंडू मैदानात आहे. फेकी अप्रतिम करावी लागेल, चांगली फेकी इथे करावी लागली असती, पण फेकी इथे चांगली झालेली नाहीये. जर डायरेक्ट फेकी नक्की झाली असती तर फलंदाज इथे संकटामध्ये आपल्याला बघायला मिळाले असते. वन बाउन्स फेकी करण्याचा निर्णय तिथे घेतला. 2 धावा. यावेळी सुरेख कमबॅक गोलंदाजाने केलाय. ज्या टप्प्याच्या शोधामध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाज होता, तो टप्पा नक्कीच आता गोलंदाजांना मिळालाय. चला, लहान पोरांना देखील विनंती असेल, शेवटची मॅच आहे, अर्धा तास अजून, मग मैदान तुमच्या अंगी सुपूर्द करू. अकुटप्याचा चेंडू, यावेळी देखील पुलचा फटका होतोय का सक्सेसफुल, तर नाही झालाय, पण 2 धावा तर नक्कीच इथे मिळतील. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवत आहे. 13 धावा धावफलकावरती झाल्यात आणि या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंवरती 4 धावा आल्यात. नरेश गोलंदाजी मार्कवरती, चांगली फटकेबाजी देखील होते. जीतू आहेत फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यावेळी ब्रह्मास्त्र आपलं बाहेर काढलंय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे का, तर नाहीये, कारण प्रचंड वेगाने आपण बघितलं एक 10 ते 20 यार्डचं अंतर तिथे कव्हर केलंय. आत्ताच गोलंदाजी झाली आणि कोण म्हणेल सर की आपण हे 50 आणि 40 प्लसचे खेळाडू आहेत. फिटनेस लेवल बघा या खेळाडूंची, अप्रतिम दर्जेदार फिटनेस लेवल. अगदी चेंडूवरती धाव घेतली आणि एका धावेवरती सीमित करून ठेवलं, कारण स्ट्राईक देखील रोटेट होत आहे ना, तर स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. संजय येतात फलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनच्या अगदी मधून हा चेंडू निघून गेला होता. एक धाव कंप्लीट, पण दुसऱ्याचा देखील प्रयत्न नाहीये, कारण एकाच अटेम्प्ट वरती खूप चांगलं कलेक्शन, लगेच थोडंसं बॉडीला बॅलन्स केलं, गॅदर केलं स्वतःला आणि चेंडूला फेकी देखील चांगली दिली. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलंय. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आलाय. मिड विकेट रिजनला टार्गेट करण्यात आलाय. चेंडू मैदानात येतोय, पण 2 धावा इथे देखील कंप्लीट होणार आहेत. चांगल्या चेंडूवरती चांगले फटके देखील येत आहेत. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा आहेत धावफलकावरती. मेगा फायनलची ही मॅच काहीतरी टार्गेट नक्की सेट केलेलं असेल. त्या टार्गेटच्या दिशेने आता मार्गस्थ असताना आपल्याला स्वामी समर्थ 11 संघ बघायला मिळतोय. समोरील संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. काल ज्या संघांनी संपूर्ण दिवस गाजवला, पिसवली 40 प्लस, आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत मयूर. 12 चेंडू 17 धावा धाव फलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळी एकोटप्प्याचा चेंडू, यावेळी देखील पुलचा फटका प्रतिम बघायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय. फेकी देखील तेवढी चांगली आणि यष्ट्या देखील उद्ध्वस्त इथे केल्यात. यष्टी रक्षकांनी उर्वरित काम इथे कंप्लीट केलंय आणि फलंदाज संजय यांना आता तंबूच्या आश्रयाला परत जावं लागतंय. संजय बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. चांगली पार्टनरशिप बघायला मिळत होती आपल्याला. संजय परब यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि फलंदाज शत्रू आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. मैदानाच्या दिशेत आतमध्ये जात आहेत. आणि धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव इथे नक्कीच ऍड होईल. 18 धावा धाव फलकावरती.
चांगली पार्टनरशिप इथे ब्रेक थ्रू मिळालाय बघा त्या ब्रेक थ्रूचा वापर इथे कसा होतोय यावेळी यष्टावत वाजता यू मिस आणि आय विल डेफिनेटली हिट अगदी बीट केलं होतं रूम बनवून इथे आपण बघितलं ऑन रिजनला मारण्याचा मोठा फटका वसूल करण्याचा प्रयत्न इथे केला होता पण अप्रतिम वेगवान चेंडू प्रचंड वेग आणि टप्पा देखील तेवढा सुरेख इथे फेकण्यात आलाय फलंदाजांच्या यष्टा इथे उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या येस नावबडा संघातील एक खूप मोठे फलंदाज पिंट्या जोशी यांचं देखील आगमन यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे येस त्यांची स्पर्धा थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल चला फलंदाज पाठवायचे त्वरित येस नितीन येत आहेत फलंदाजी मार्क वरती मागच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं ते खेळाडू आता मैदानाच्या दिशेला मार्गस्थ झालेत वेगवान प्रचंड वेग गोलंदाजाकडे मयूर यांच्याकडे त्या वेगेचा वापर केला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेकला धावा येतात फलकावरती 18 धावा या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय पुन्हा एकदा प्रचंड वेग त्या वेगेवरती स्वार होऊन गोलंदाजी इथे होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये धावा इथे खर्च करण्यात आल्या होत्या पण टीम साठी इथे पिसवली 40+ संघासाठी नक्कीच मयूर यांनी देखील कमबॅक करून दिलाय 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव त्यांनी दिल्या चला लहान मुलांना विनंती असेल मैदानात जायचं नाहीये आपण यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण लाईन इथे चुकीची असणार आहे लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची ही धाव खात्यामध्ये ऍड होईल पुन्हा एकदा प्रचंड वेग आणि यावेळी देखील फटका आपण बघितला तर फाईन लेग रिजन वरती इथे निघून जातोय चेंडू स्क्वेअर लेग रिजन वरती पुन्हा एकदा फील्ड होतोय अडवण्यात येतोय चेंडू एका धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे एका धावेच्या साह्याने 20 धावा धावफलकावरती झाल्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 2 टू गो या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय पुन्हा एकदा प्रचंड वेग पण यावेळी देखील खूप चांगला फटका तिथे वसूल करण्यात आला 1 धाव तर कंप्लीट केली आहे दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय बघा 2 धावा कंप्लीट होतात का तर 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील कारण फेकी इथे ॲक्युरेट नव्हती ऑन द स्पॉट नव्हती त्यामुळे इथे 2 धावा देखील कंप्लीट करण्यात येतील या 2 धावांच्या साह्याने 22 धावा धावफलकावरती झाल्यात शेवटचा चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे पुन्हा एकदा प्रचंड वेग पण यावेळी देखील लाईन चुकीची असणार आहे यावेळी देखील लाईन चुकीची असणार आहे डाव्या यष्टीच्या लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय व्हाईट बॉल तेवीस धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे
पुन्हा एकदा मोठा फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आलाय. खूप चांगलं कनेक्शन इथे बॅटचं आणि बॉलचं आहे. बघूयात किती धावा मिळणार आहेत. येस, इथे मिळणार आहेत तुंग चौकार, 4 धावा. अरुण येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर. पुढील चेंडू टप्प्याचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न तिथे केला. स्क्वेअर लेग रिजन वरती 1 बाउन्स आणि मिळतील इथे 2 धावा. या 2 धावा देखील तेवढ्याच उपयुक्त, तेवढ्याच इम्पॉर्टंट, तेवढ्याच महत्वाच्या असतील. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. बॅटची एज बघायला मी इथे आपल्याला तिथे गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली 1 धाव. एका धावेने धावफलक देखील पुढे सरसवत आहे. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. मागच्या मॅच मध्ये याच 30 धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या 30 धावा रोखल्या देखील होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी देखील खूप चांगला फटका इथे येतोय आणि इथे देखील 2 धावा येत आहेत. थँक्यू सचिन, धन्यवाद. पंच देखील आपल्या वेगळ्या शैलीमध्ये. येस, 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा या 3 चेंडूंवरती आल्यात. पुन्हा एकदा यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण फलंदाज देखील तेवढा सुदृढ ते ओळखला चेंडू आणि त्यानंतर चेंडूला डिस्पॅच करून टाकलं, फेकून दिलं इथे मिड विकेट रिजन सीमा पलीकडे 4 धावांसाठी. या 4 चेंडूंवरती 9 धावा आल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू यावेळी स्क्वेअर तर नक्कीच असणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न केलाय का तर नो बॉल आहे. ओके, नो +1, 2 धावा इथे असणार आहेत. नो आणि फ्री हिट आहे. येस, नो +1, 2 धावा आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. येस, थँक्यू सचिन. यावेळी पुन्हा एकदा अजून एक घनघाती प्रहार त्या चेंडूवरती आपल्या बॅटनी इथे फलंदाजांनी केलाय आणि फ्री हिट चेंडूचा वापर देखील तेवढाच चांगला करण्यात आलाय. चौकार इथे वसूल होतोय आणि धावसंख्या नक्कीच धावती. आता धावसंख्या धावफलकावरती 43 धावा, 43 रन्स, 43 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. येस, क्षमा असावी, 42 धावा झाल्यात धावफलकावर. शेवटचा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू इथे फेकला होता. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे करण्यात आलं आणि एका धावेवरती सीमित केलंय. 43 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 44 धावा.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा पुढे सरसवले, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी यशांच्या मागे सुरेख यष्टीरक्षण करण्यात आलंय. अगदी आपण डोळ्यांची पापणी लावतो त्याच्या अगोदर तो चेंडू कलेक्ट केला आणि यष्ट्या देखील उद्ध्वस्त केल्या होत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सुनील इंदुलकर गोलंदाजी मार्क वरती, एक भलं मोठं नाव टेनिस क्रिकेट मध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती सुरेख गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता आणि नितीन काही चूक करत नाहीयेत. अजून एक फलंदाज इथे तंबूच्या अशेला परत इथे जात आहेत. 44 धावा जर आपल्याला बनवायच्या असतील तर एकेरी दुहेरी धाव्यांवरती लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. चांगल्या चेंडूवरती प्रहार आपण केला तर नक्कीच रिस्क फॅक्टर वाढतं आणि त्यामुळे आपण आपली विकेट देखील देऊ शकतो. आणि तसंच होताना आपण इथे बघतोय कोमल यांनी देखील ती चूक केली. पुढे सरसवले, पुढे जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला आणि त्यानंतर नरेश यांनी देखील तशीच चूक केली होती. अकूट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटक्याचा प्रयत्न आणि इथे देखील बाद झाल्यात. अजून एक त्याच दिशेने अगदी गुड लेंथ स्पॉट वरती तो चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर आपली सिमेंटची खेळपट्टी देखील साथ देते. समीकरण वेगळं आहे कारण सॉफ्ट चेंडूचा देखील वापर करण्यात येतोय इथे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे सरसवले, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण एक जणू काय ऍक्शन रिप्ले आपण बघतोय जो आपण आपली लाईव्ह वाहिनी GTC वरती देखील एन्जॉय करू शकतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. मेडन षटक आपल्याला बघायला मिळणार आहे का एक अशा गोलंदाजाकडून ज्यांनी अनेक वर्ष अनेक मैदान गाजवलेत. सुनील इंदुलकर गोलंदाजी मार्क वरती, शेवटचा चेंडू येतोय का निर्धाव. आणि हलक्या हाताने फक्त कट केलाय. या चेंडूला एक धाव नक्कीच इथे कंप्लीट केली आहे. चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला. पहिले 5 चेंडू नक्कीच, पहिले पूर्ण 6 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिलेत. षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव फलकावरती 2 गडी इथे तंबूच्या आशेला परत गेलेत. 3 डावखुरे हाताचे गोलंदाज या संघामध्ये आहेत. स्वामी समर्थ 11 सेमीफायनल मध्ये अगदी 30 धावांचं संरक्षण त्यांनी केलं. एका षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता असताना नितीन यांनी एकच धाव दिली, म्हणजे 11 धावा त्यांनी रोखून धरल्या 12 धावांची आवश्यकता असताना. च्या संघासमोर जर आपल्याला चांगली फलंदाजी करायची असेल तर नक्कीच आता बॅटचं ब्लेड ओपन करावं लागणार आहे, कारण चेंडू देखील थोडासा जुना आता झालाय. पिसवली संघ देखील तेवढाच चांगला आहे. आणि यावेळी आडव्या बॅटनी स्क्वेअर लेग रिजन वरती झेलची शक्यता तिथे आणि खूप चांगला झेल देखील टिपण्यात आलाय. अजून एक फलंदाज इथे होत आहेत बाद. पुन्हा एकदा यावेळी देखील हलक्या हाताने फक्त कट करण्याचा तिथे प्रयत्न केलाय. बघा क्षेत्ररक्षण देखील आता इथे काहीतरी स्ट्रॅटेजिकल आणि चेंज आपल्याला बघायला मिळतोय. गली पॉइंट रिजन वरती, गली रिजन वरती एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी कव्हर रिजन वरती सिली पॉइंटच्या थोडासा मागे एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ते सामना इथे पूर्णपणे जकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाजी देखील चांगली आहे. पुन्हा एकदा यावेळी देखील त्याच लेंथ वरती चेंडू हिट होतोय. अजून एक चेंडू इथे निर्धाव जातोय. डॉट बॉल.
3 चेंडू या षटकामध्ये देखील निर्धाव आलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 1 धाव आहे. यावेळी पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक तैनात केलाय तिथे, फक्त ती धाव सेव्ह करण्यासाठी तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय आणि अगदी कामगिरी देखील तेवढी चांगली होते. 4 चेंडू निर्धाव फेकलेत. विजय भोईर गोलंदाजी मार्क वरती. 10 चेंडूंचा खेळ इथे झालाय आणि 1 धाव फलकावरती बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा यावेळी कनेक्शन खूप चांगला आहे. स्लॉट मध्ये नक्कीच हा चेंडू होता आणि या चेंडूला भिरकावून नक्कीच दिलाय. येतोय उत्तुंग चौकार, ज्या चौकाराची नितांत आवश्यकता आहे. आता फिसवली 40+ या संघाला तो चौकार नक्कीच आलाय. हीच ती मॅच टर्निंग पॉइंट असू शकतं का, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्यात सुरुवात या चेंडूवरती झाली आहे, चौकार आलाय. 44 धाव्यांचं मोठं डोंगर लक्ष आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. यावेळी देखील यशांच्या मागे तेवढीच चांगली कामगिरी. पंचांचा इशारा काय, डॉट बॉल इथे येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा धाव फलकावरती 5 धावा, म्हणजे आवश्यकता 12 चेंडू आणि 39 धाव्यांची आहे. गोलंदाजी मार्क वरती येतात नितीन. 12 चेंडू आणि 39 धाव्यांचं इथे संरक्षण करायचंय. शेवटचे 12 चेंडू आणि यावरती प्रहार देखील तेवढा चांगला होतोय. बघा, 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय आणि चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर निघून जातोय. 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये इथे ऍड होणार आहेत. 7 धावा धाव फलकावरती. 11 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता. यावेळी मोठा फटका येतोय. यावेळी स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनच्या वरून, पण आपण बघितलं धावा मिळतील इथे देखील फक्त 2. फटका प्रतिम होता. असेच फटके खेळण्याची आवश्यकता इथे पिसवली 40+ संघाला आहे. आणि जोपर्यंत आपण म्हणतो शेवटचा चेंडू पडलेला नाहीये तोपर्यंत मॅच इथे संपत नाहीये. चांगली फाईट करण्याची आवश्यकता आणि फाईट मयूर यांच्याकडून नक्कीच होते. 2 चेंडूंवरती 4 धावा इथे आल्यात. यावेळी अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. नितीन यांनी देखील कमबॅक केलाय. 2 मोठे फटके, त्यानंतर गोलंदाजाचा देखील कमबॅक. 9 धावा धाव फलकावरती होता. यावेळी देखील एक खूप मोठा प्रहार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे सरसावले, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरून सर्वात सेफ जागा मानली जाते क्रिकेटची, तिथेच फटका खेळलाय. या चौकारांची गरज, आवश्यकता नितांत आहे. तो चौकार नक्की झालाय. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 13 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पुढे सरसावले. यावेळी सुरेख गोलंदाजी केली आहे. चतुर गोलंदाजी आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण फलंदाज पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा स्टेप आउट केला होता. त्यानंतर टप्पा थोडासा अजून खेचून ठेवला आणि इथे देखील अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी शेवटचा चेंडू षटकामधला, त्यावेळी देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न तिथे होता. चेंडू मैदानात आहे. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील इथे प्रयत्न चालवलाय आणि 3 धाव्यांचा प्रयत्न देखील इथे केलाय. बघूयात सचिन काय कॉल करतात. नॉट आउट असणार आहेत. 3 धावा इथे धावून कंप्लीट केल्यात. खूप चांगली फिटनेस, खूप चांगला आपल्याला फिटनेसचा नजराना देत असताना पिसवली 40+ हा संघ. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धाव फलकावरती. 16 धावा झाल्या धाव फलकावर. जितू परदेशी, आपल्याला काही दुखापत झाली असेल तर आपण इथून फर्स्ट एड बॉक्स घेऊ शकता.
6 चेंडू आणि 27 धावींची आवश्यकता. 28 धावींची आवश्यकता. 6 चेंडू आणि 28 धावींची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती शत्रू येतात. पहिला चेंडू वरती बॉडीला पुन्हा एकदा टर्न केलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची ते सांगता होती. मॅच मध्ये आता औपचारिकता मात्र उरली आहे, कारण षटकार आपल्या या स्पर्धेमध्ये नाहीये. पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलची शक्यता स्क्वेअर लेग रिजन वरती असणार आहे आणि खूप चांगला झेल देखील कंप्लीट करण्यात आलाय. एका हाताने हा झेल कंप्लीट केलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. औपचारिकता मात्र आता उरली आहे. ते देखील एक धाव कंप्लीट केली आहे. 3 चेंडूचा खेळ फक्त आणि फक्त आता शिल्लक आहे. 17 धावा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू होता. यावेळी फुल टोल इथे होतोय का वसूल. चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. मोठा फटका आणि धावचीची शक्यता. काय फेकी इथे केली आहे नितीन यांच्याकडून. पंच येस, फलंदाज बाद असणार आहेत. येस, 18 धावा झाल्या धाव फलकावर. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. पुढे सरसवले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. औपचारिकता मात्र शेवटचा चेंडू. अकोटापेचा चेंडू आहे आणि यावरती देखील इथे सामना फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे. 50+ चषकाचा मानकरी इथे ठरलाय स्वामी समर्थ 11 50+ हा संघ.